सांगायचं नाही, बघा डायरेक्ट फायरिंग, गोळीबार, बॉम्ब. इथं दंगा चालू आहे का? हा, दंगा चालू आहे. आमचा कोणत्याच कायद्यावर विश्वास नाही, खाली फाशी पाहिजे. हमारे को किसी कायदे के ऊपर विश्वास नहीं है, ओनली फांसी मांगता है. आप लोग क्या हटोगे? टैक्स से क्या हटोगे? हटेंगे ही नहीं, हटेंगे नहीं. ये हमारा खुद का स्टैंड है. कभी आपके लड़की के साथ में होगा तो आप लोग क्या करोगे? सबके लड़की के साथ में होता तो क्या होता था? ये बताओ ना, ये छोटी बच्ची है ना, सोच रहे. अभी महाराष्ट्र में एक ही घटना नहीं है, अभी सोच रहे हो नेशनल न्यूज पे कितना घटना घट रहा है. जो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढू शकते, जी बहीणच सुरक्षित नाही, मग त्या योजनेचा काय फायदा काय? बहिणींचं रक्षण कुठे आहे? त्या बहिणींच्या लेकी बाळींचं रक्षण कुठे आहे? योजना राबवून काय होणार आहे? नुसते पिक्चर काढून काय होत नाही, नुसते धर्मवीर 2 धर्मवीर 3 100 धर्मवीर काढा, काय फरक पडणार? माझा मोबाईल खेचून आहे ना, सगळं डिलीट केलं आणि मला बोलले जाऊन दाखव. धमक्या देतात आम्हाला. मगाशी जे काही रेल्वे ट्रॅकवर हल्ला झाला जनतेवर, ते चुकीचा हल्ला झालेला आहे. पोलीस लोकांनी हल्ला आमच्यावर केलेला आहे जनतेवर. ठाणे जिल्ह्यातला मुख्यमंत्री तुम्ही, ठाणे जिल्ह्यातली तिसरी घटना झाली. विचार करण्याची गोष्ट आहे. मग करते का प्रशासन? काय करते? फाशी झालीच पाहिजे. काय सांगायचं तुम्हाला? हे का सांगायचं नाही, बघा डायरेक्ट फायरिंग, गोळीबार, बॉम्ब. इथं दंगा चालू आहे का? हा, दंगा चालू आहे. तिकडे फायरिंग केली, नगरपालिकेच्या शाळेच्या इथे फायरिंग केली, बॉम्ब फेकले, केमिकल टाकले, केमिकल गॅस पॉइंट टाकले. हे फायरिंग काय चालू आहे इथे? हा, दंगा चालू आहे. मी आदर्श शाळेच्या इथून येत होते. जे माणसं चाललेत, साधे चाललेत, त्यांना पण पोलीसवाले पकडून मारतात आहे. मी त्यांची शूटिंग केली तर माझा मोबाईल खेचून आहे ना, सगळं डिलीट केलं आणि मला बोलले जाऊन दाखव. धमक्या देतात आम्हाला ही लोक. त्यांच्या मोबाईल मधले सगळं डिलीट, माझ्या रेकॉर्डिंग सगळं डिलीट करून टाकलं आणि मला ढकलून दिलं आणि मला म्हणते जाऊन दाखव. आमचा नाही प्रशासनावर भरोसा. प्रशासनावर भरोसा नाही. 12 घंटे का लावले गुन्हा दाखल करायला? त्यांनी 12 घंटे का त्रास दिला त्या लेडीजला? 12 घंटे कोणाच्या दबावाखाली या लोकांनी दाबाचा प्रयत्न केला? या नराधमाला ताबडतोब फाशी झाली पाहिजे. आमचा प्रशासनावर भरोसा नाहीये. गोष्ट आहे. मग करते का प्रशासन? काय करते? फाशी झालीच पाहिजे. आणि बलात्कार होतोय. बलात्कार करणाऱ्याला नराधमाला जागीच चिरून पाडला पाहिजे. लाडकी बहीण योजना राबवली जाते, पण त्या बहिणींचं रक्षण कुठे आहे? त्या बहिणींच्या लेकी बाळींचं रक्षण कुठे आहे? योजना राबवून काय होणार आहे? नुसती पैसे देऊन तुम्ही काय सगळ्या पब्लिकला फक्त शांत करणार? त्यांचं रक्षणाची जबाबदारी कोणाची आहे? फक्त वोटिंगच्या टायमाला सगळे सत्ताधारी इकडे येतात पब्लिक मध्ये. आज कुठे आहेत सत्ताधारी? एकही सत्ताधारी आज इकडे नाहीये, एकही राजकारणी आज इकडे नाहीये. हा, नाही इथे तुम्ही 1500 रुपये पण देता वरतून ना, पोलीस पोरींची वाट पण लावताय आणि काय करताय? आरोपीला एकदम व्यवस्थित सुरक्षित ठेवलाय आणि आमच्यावर लाठीचार्ज करताय. साहेबांना विचारा, 1500 रुपये मेणबत्त्या. आज धर्मवीर असते तर ही वेळ आलीच नसती. नुसते पिक्चर काढून काय होत नाही, नुसते धर्मवीर 2 धर्मवीर 3 100 धर्मवीर काढा, काय फरक पडणार? आरोप्यांना जाळा, आता मेणबत्त्या जाळू नका. मला एकच म्हणायचं आहे, जो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढू शकते, जी बहीणच सुरक्षित नाही, मग त्या योजनेचा काय फायदा काय? आता एवढंच आहे बघा, सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही आंदोलन करतोय. कुठला आमदार आला, कुठला खासदार आला का, कुठला मुख्यमंत्री आला बघायला आला का? कुठे झोपलेत का? त्यांना दिसत नाही का? त्यांना गुवाहाटीला गेले मग त्यांना मॅडम पोलिसांनी पण आमच्यावर ते बारूद फेकले आणि त्यांच्यावर बंदूक फायरिंग पण केलेत का? आमच्यावर नाही का? आम्ही कशासाठी उभे तिथं? आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला त्या व्यक्तीला फाशी पाहिजे म्हणजे पाहिजे. बाकी काय? आरोपी जर असे करायला लागले तर मग हे वाढतच जाईल, कमी नाही होणार. आमचा कोणत्याच कायद्यावर विश्वास नाही, खाली फाशी पाहिजे. हमारे को किसी कायदे के ऊपर विश्वास नहीं है, ओनली फांसी मांगता है. आप लोग क्या हटोगे? टैक्स से क्या हटोगे? हटेंगे ही नहीं, हटेंगे नहीं. ये हमारा खुद का स्टैंड है. कभी आपके लड़की के साथ में होगा तो आप लोग क्या करोगे? सबके लड़की के साथ में होता तो क्या होता था? ये बताओ ना, ये छोटी बच्ची है ना,
सोच रहे अभी महाराष्ट्र में एक ही घटना नहीं है, अभी सोच रहे हो नेशनल न्यूज पे कितना घटना घट रहा है, सोचने की बात है क्या नहीं। अभी धारावी में भी इतना घटना हुआ, उसके ऊपर भी कोई नहीं, उरन में हुआ, अपना सिलपाटा पे हुआ, उसके ऊपर कायदे ने खाली लेख ही दिया है, उसके ऊपर कुछ क्या किया है। जो लोग हैं वो काफी ज्यादा गुस्से में हैं। उनका साफ तौर पर कहना है कि जब तक आरोपी को कड़ी सजा नहीं दी जाएगी वो यहाँ से नहीं हटेंगे। बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत घडलेल्या चिमुकल्यांवरील अत्याचारामुळे नागरिकांचा मोठा उद्रेक झालाय। पालकांनी आधी शाळेवर मोर्चा नेला, त्यानंतर बदलापूरकरांनी थेट रेल्वे रुळावर उतरत ठिय्या आंदोलन केलं। आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय ट्रॅकवरनं हटणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला। 1 ऑगस्टला 24 वर्षीय आरोपी अक्षय शिंदे याची सफाई कामगार म्हणून शाळेमध्ये नेमणूक करण्यात आली होती। 12 आणि 13 ऑगस्टला 2-4 वर्षीय चिमुकल्यांवर या नराधमाने अत्याचार केला। एका चिमुकलीला तिच्या प्रायव्हेट पार्टला त्रास होत होता। तिने तिच्या आजोबांना घडलेला प्रकार सांगितला। घटनेचं गांभीर्य लक्षात येताच आजोबांनी घरच्यांना ही सगळी माहिती दिली। मुलीच्या पालकांनी इतर पालकांना फोन केला, तेव्हा आणखी एका मुलीसोबत हा प्रकार घडल्याचं समोर आलं। मुलीच्या घरच्यांनी तातडीनं खासगी डॉक्टरकडे धाव घेतली। डॉक्टरने मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं डॉक्टरांनी सांगताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली। पालकांनी स्थानिक मनसे नेत्यांच्या मदतीनं शुक्रवारी मध्यरात्री 12:30च्या सुमारास पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। पोलिसांनी पालकांची तक्रार नोंदवून घेण्यास उशीर केला। त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। तपास सुरू केल्यानंतर शाळेतलं सीसीटीव्ही देखील बंद असल्याचं लक्षात आलं। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, आरोपीचा शोध घ्यायचा प्रयत्न केला। त्यानंतर आरोपी अक्षयला त्याच्या राहत्या घरामधनं पोलिसांनी उशिरा अटक केली। ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांचा उद्रेक झाला। बदलापूरच्या नागरिकांनी बदलापूर बंदची हाक दिली होती। मंगळवारी सकाळपासूनच आंदोलक हे स्टेशनवर जमायला सुरुवात झाली होती। आंदोलकांनी रेल्वे मार्ग रोखून धरला, त्याचबरोबर आरोपीला तात्काळ फाशी देण्याची देखील मागणी केली। बदलापूरमध्ये जी दुर्दैवी घटना घडलेली आहे, या घटना हल्ली संपूर्ण देशात वारंवार घडत आहेत आणि आपल्याकडे कशी घाणेरडी पद्धत सुरू झालेली आहे की ठराविक राज्यातल्या ठराविक घटनांचं राजकारण केलं जातं। एका बाजूला आपण लाडकी बहीण म्हणत असताना, योजना आणत असताना या बहिणीच नव्हे तर त्यांच्या छोट्या छोट्या मुलीसुद्धा आपल्या राज्यात असुरक्षित आहेत, त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत आणि आपण कुठला तरी एखादा विषय घेऊन म्हणजे एखाद्या राज्यात झालेली घटना नाही, देशात कुठेही अशी घटना घडता कामा नये आणि या घटनेला जे कोणी गुन्हेगार जबाबदार असतील त्यांना तर लवकरात लवकर केस चालवून मग ती फास्ट ट्रॅक म्हणा किंवा काही म्हणा, तसंच त्याचा न्याय निवाडा करून त्याच्यावरती शिक्षेची अंमलबजावणी करायला दिरंगाई करणारे सुद्धा जबाबदार धरले पाहिजेत। हे जर का झालं तर आणि तरच अशा गोष्टींना आळा बसेल। अगदी कुठेही काही घडलं तरी ते सुट्टा कामा नये। सगळेजण पक्षभेद जातपात विसरून एकत्र झाले तर आणि तरच आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या महिला सुरक्षित राहतील आणि तरच आपण म्हणू शकतो की माझ्या राज्यातली महिला ही माझी बहीण आहे, माझी लाडकी बहीण आहे।